बघा आता आपण 12वीचा पहिला टॉपिक जो सॉलिड स्टेट आहे तो एक्सप्लेन करणार आहे। याच्यामध्ये काय आहे तर मॅटरच्या स्टेट्स किती बाळा 3 कोणत्या कोणत्या सॉलिड लिक्विड आणि गॅस। त्याचबरोबर फोर्थ स्टेट आहे ती प्लाझ्मा आणि नंतर फिफ्थ स्टेट आपण बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन अशा प्रकारे आपण 3 स्टेट सांगतो। आता याच्यामध्ये पहिला जो क्लासिफिकेशन आहे जे की तुमचं सॉलिड स्टेट मध्ये यामध्ये पहिल्यांदा हे सॉलिड कशापासून बनलेले आहे हे सांगितलं गेलेलं आहे जे की तुम्हाला स्क्रीनवर आता पहिल्यांदा इंट्रोडक्शन मध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे। याच्यामध्ये असं सांगितलंय स्मॉलेस्ट कन्स्टिट्यूएंट्स पार्टिकल्स ऑफ व्हेरियस सॉलिड्स आर ॲटम्स आयन्स किंवा मॉलिक्युल्स आणि त्याचबरोबर याला काय रेफर केलंय बाळांनो पार्टिकल्स असं रेफर केलंय। 2 नंबरला आपल्याला टाइप्स ऑफ सॉलिड हे कशावरून एक्सप्लेन केलंय तर त्यांचं नेचर जर क्रिस्टलाइन आहे किंवा अमॉर्फस आहे हे सांगितलेलं आहे। क्रिस्टलाइन मध्ये काय सांगितलंय अरेंजमेंट कशी आहे बाळांनो पिरियडिक किंवा रेग्युलर आणि ही अरेंजमेंट आपल्याला एका पाठोपाठ मॉलिक्युल समजा ए टाइपचे मॉलिक्युल असे असतील तर त्याच्या लागून बी टाइपचे असतील नंतर ए टाइपचे असतील नंतर बी टाइपचे असतील म्हणजे ही रेग्युलर आणि कशी अरेंजमेंट आहे पिरियडिक अरेंजमेंट आहे। पण ही अमॉर्फस मध्ये कशी असेल कशी असेल इरेग्युलर आणि त्यालाच आपण म्हणतो रॅन्डम अरेंजमेंट। मग याच्यामध्ये आपले पहिले जे क्लासिफिकेशन जे केलंय ते कशाच्या आधारावर केलंय तर आपल्याला लक्षात आलं की त्याच्या अरेंजमेंट वरून क्लासिफिकेशन केलेलं आहे। पहिला पॉइंट वाचा सगळ्यांनी हा क्रिस्टलाइन मधला कशी अरेंजमेंट आहे आणि जो आपण दुसरा पॉइंट बघतोय त्याचा शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणजे आता शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय जर आईस घेतला तर तो कितीला वितळायला चालू करतो बाळांनो 100 डिग्री सेल्सिअसला का 0 डिग्री सेल्सिअसला 0 डिग्री सेल्सिअसला आईस काय होतं मेल्ट व्हायला चालू होतं शार्प मेल्टिंग पॉइंट आहे। पण तेच जर आपण प्लास्टिक रबर कार त्याचबरोबर बटर यामध्ये बघितलं तर हे जे आहे ते त्यांचा जी रेंज आहे ती एक्झॅक्ट नाही रेंज म्हणजे ती ग्रॅज्युअली चेंज होत जाते। मग ह्यामध्ये जो शार्प मेल्टिंग पॉइंट मिळतो तो शार्प मेल्टिंग पॉइंट मिळतोय आणि त्यामध्ये वर लॉंग रेंज हा मेल्टिंग पॉइंट मिळतोय। तिसरा पॉइंट काय आहे अनआयसोट्रॉपी। आता हे अनआयसोट्रॉपी आता शब्दानुसार आयसो जर बघितला तर हा शब्द कशापासून बनलेला आहे सेम आणि अनआयसोट्रॉपी म्हणजे काय असणार सेम असणार नाही म्हणजे काय मी एक्झाम्पल घेतो याचं आणि मग तुम्हाला त्याच्या सहाय्याने त्याचं एक्सप्लेन करतो। बघा हे जर तुम्ही बघितलं पुढची जी डायग्राम या डायग्राम मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की इथली जे मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स या दिशेने गेलो आपण या दिशेने गेलो म्हणजे या दिशेने तुम्ही काय पाठवली लाईट पाठवली तर ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतील किंवा याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल ती वेगळी असेल किंवा या दिशेने पाठवली तर ती वेगळी असेल किंवा अलॉंग दिस या दिशेने पाठवली तर वेगळी असेल पार्टिकल 1 ला वेगळी 2 ला वेगळी 1 2 1 2 ला वेगळी हे आपल्याला लक्षात आलं। आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असते तर इथं स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन मीडियम हे तुम्हाला फिजिक्स मध्ये आहे आणि नंतर तुम्हाला काय माहिती आहे थर्मल कंडक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रिकल जी कंडक्टिव्हिटी असते तर ती सुद्धा चेंज होते या दिशेने वेगळी दुसऱ्या दिशेने वेगळी म्हणजे डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट इन डायरेक्शन्स यालाच काय म्हणतात आयसोट्रॉपिक नेचर आणि हे आपल्याला कोणामध्ये दिसून येतं क्रिस्टलाइन मध्ये दिसून येतं का अमॉर्फस मध्ये दिसून येतं तर हे क्रिस्टलाइन वाक्य वाचा सगळ्यांनी हा ऑल वाचा की वाक्य ना एक्सेप्ट दोज क्यूबिक स्ट्रक्चर त्याला काय म्हणतो अनआयसोट्रॉपी। अनआयसोट्रॉपी म्हणजे काय बोला प्रॉपर्टीज लाईक thermal and are different in different direction। त्याचबरोबर एक्झाम्पल्स कोणते हा NaCl मेटल कोणते सोडियम आणि कोणते डायमंड ग्राफाइट सिरॅमिक्स कापूर वगैरे पण आहे ते क्रिस्टलाइन सीला विचारलं गेलेलं आहे। आता जो दुसरा प्रकार आहे तो कोणता आहे बाळांनो बल्ला अमॉर्फस मध्ये काय सांगितलेलं आहे तर ते कसे अरेंजमेंट आहे आणि ही रॅन्डम अरेंजमेंट काय दाखवते तर लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर दे डू नॉट हॅव
काय म्हणले स्ट्रॉंग रेंज ऑर्डर. परत 2 नंबरचा आहे त्यांचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो काय आहे ग्रॅज्युअल आहे आणि तो कसा आहे बाळांनो डू नॉट शार्प. हा डिफरन्स आपण बघितला. थर्ड कन्सेप्ट दे आर आयसोट्रॉपिक म्हणजे कोणत्याही दिशेला जावा त्यांचं नेचर किंवा त्यांची प्रॉपर्टीज ह्या काय येणार आहेत सेम येणार. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल कंडक्टिव्हिटी वगैरे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. परीक्षा मी देणार आहे तुम्ही देणार आहे पण दुखायला लागला आमचं तरी तुम्ही तेच निवांत. आता जसं आपण सॉलिडला मटेरियलला क्लासिफाय केलं सॉलिड लिक्विड आणि गॅस तसं त्या सॉलिडला क्लासिफाय केलं क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. अजून एका प्रकारात त्यांनी सांगितलंय कोणतं बाळांनो तर आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. बरोबर नाही. मग आता आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम मध्ये नेमकं काय आहे तर आयसोमॉर्फिझम मध्ये आपल्याला आयसोमॉर्फिझम मध्ये आपल्याला एक दोन कंपाऊंड्स किंवा दोन पेक्षा अधिक कंपाऊंड्स काय दाखवतात सेम क्रिस्टलाइन स्ट्रक्चर दाखवतात. काय दाखवतात आणि सेम क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हे कोणकोणते दोन एक्झाम्पल आहेत ना बोला. NaF आणि म्हणजे काय सोडियम क्लोराइड आणि म्हणजे आता ह्याच्यामध्ये सोडियमचा एक ऍटम आहे क्लोरीनचा किती आहे 2. किती बाळा म्हणजे एकाच म्हणजे सेम ॲटॉमिक रेशो हे आपल्याला लक्षात येतं. याचा ॲटॉमिक रेशो काय आहे सेम. नाना नानो 3 काका काको 3 म्हणजे किती आहे बोला CaCO3. Na चा 1 आहे N चा 1 आहे ऑक्सिजनचे 3 आहेत आणि इतर त्याचप्रमाणे Ca चा 1 आहे कार्बनचा 1 आहे आणि ऑक्सिजनचे 3 आहेत. अशा पद्धतीने त्याचा ॲटॉमिक रेशो कसा येतो 1:3. पण असं लक्षात ठेवा की ॲटॉमिक रेशो सेम आहे म्हणून ते सेम क्रिस्टलाइन असतील असंच नाही. ही दोनच एक्झाम्पल आहेत आपल्याला बुक मध्ये. ह्याच्यामध्ये काय डेफिनेशन टू ऑर मोर सबस्टन्सेस सेम क्रिस्टलाइन स्ट्रक्चर त्यालाच काय म्हणतोय आपण आयसोमॉर्फिझम. मग पॉलिमॉर्फिझम मध्ये काय असणार सिंगल सबस्टन्स वेगवेगळे फॉर्म दाखवणार बोला. सिंगल सबस्टन्स एक्झिस्टिंग टू ऑर मोर त्यालाच काय म्हणणार आहे आपण पॉलिमॉर्फिझम. आणि याच्यामध्ये काय आहे कॅल्साइट आणि ॲडोनाइट कोणाचे फॉर्म आहेत बोला कॅल्शियम कार्बोनेटचे. कोणाचे कॅल्शियम कार्बोनेटचे. अल्फा बीटा क्रिस्टोबॅलाइट हे कोणाचे फॉर्म आहे ते सिलिकाचे. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण ॲलोट्रॉपी. काय म्हणतो बाळांनो ॲलोट्रॉपी. आणि ही ॲलोट्रॉपी आपल्याला काय दाखवते वेगवेगळे फॉर्म. कार्बनचे ॲलोट्रॉप्स कोण आहेत डायमंड ग्राफाइट फ्लोरीन. डायमंड आहे मला काय डायमंड ग्राफाइट फ्लोरीन. आता त्याच बरोबर जसं आपण मॅटर सॉलिड लिक्विड गॅस सॉलिड क्रिस्टलाइन अमॉर्फस किंवा आयसोमॉर्फिझम पॉलिमॉर्फिझम. आता क्रिस्टलाइनचं क्लासिफिकेशन केलंय कोणतं आयोनिक कोव्हॅलंट मॉलिक्युलर कुठं मेटॅलिक. अशा पद्धतीने 4 जणांचं क्लासिफिकेशन केलं. मग आयन म्हणल्यावर आपल्याला लक्षात काय येतं आयन म्हणल्यावर लक्षात काय येतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे कसं प्लस निगेटिव्ह म्हणजे कसं मायनस प्लस मायनस. यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं ह्याला आपण काय करू शकतो CaTiON आणि ह्याला काय करू शकतो AnION. जे पॉझिटिव्ह असेल तो पटा आयन निगेटिव्ह असेल तो एनायन हे आपल्याला लक्षात आलं. आणि त्याच बरोबर त्यांचं जे साईज असते ते काय असते डिफरंट बिकॉज हे काय असणार आहे स्मॉल Cl काय असणार आहे लार्ज. म्हणजे एनायन आणि कॅटायनची साईज सेम असावी असंच नाही. आता आपल्याला पुढे जाऊन याच्यामध्ये याचे काय बघू बाकी काय सर्व तुम्ही मला सांगा प्लस आणि मायनस मध्ये काय असणार आहे अट्रॅक्शन. आणि हे कसलं अट्रॅक्शन असणार आहे नावा घातला तोंडात आपल्या काय बोला गेला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ तुमच्यासाठी मिसरी आहे का बोला. हे आयन म्हणजे कसं आहे तुमचे NaCl लक्षात ठेवलंय. सोडियम क्लोराइड कसा असतो बाळा हार्ड हाय पॉइंट म्हणजे तुम्हाला फक्त मीठ लक्षात ठेवायचं आहे. हे कसं आहे बाळा नॉन कंडक्टर. पण हे कुठल्या स्टेट मध्ये आणि जर ते वेन मेल्ट किंवा डिझॉल्व इन वॉटर केलं तर ते काय असणार आहे कंडक्टर. काय असणार बाळा कंडक्टर. एक्झाम्पल्स
हे कशाचे आयनचे एक्झाम्पल, आयनचं एकच एक्झाम्पल लक्षात ठेवा Na. त्याच्यावर तुम्हाला काय लक्षात येईल NaCl कसा आहे, ब्रिटल आहे, हार्ड आहे, हाय मेल्टिंग पॉइंट आहे, बॅड कंडक्टर इन सॉलिड, डिझॉल्व्ह झाल्यावर गुड कंडक्टर किंवा मेल्ट झाल्यावर नंतर तुम्हाला लक्षात आलं की कोव्हॅलंट. कोव्हॅलंट मध्ये काय सांगताय हा बॉन्ड कुठला असणार आहे कोव्हॅलंट, आणि याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं कोव्हॅलंट नेटवर्क होतं आणि ही चेन कंटिन्युअस चेन असते, त्यालाच कॅटिनेशन प्रॉपर्टी म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की काय आहे कॅटिनेशन प्रॉपर्टी, कार्बनला कार्बन हे असे जोडत जातात. ही कॅटिनेशन प्रॉपर्टी कार्बन फॅमिलीमध्ये कशी आहे, काशीला गेली शंकर पार्वती फिरायला, हा जो तुमचा कार्बन फॅमिली मध्ये आहे हे तुमची कार्बन फॅमिली. मग ह्यामध्ये कॅटिनेशन प्रॉपर्टी कार्बनची सगळ्यात जास्त असते, सिलिकॉनची कमी असते, नंतर कोणाची असते जर्मेनियमची. म्हणजे ह्यामध्ये जेव्हा बॉन्डिंग होतं सेल्फ लिंकिंग होतं म्हणजे लिंक्ड बाय कंटिन्युअस सिस्टीम, ज्याला आपण मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन कार्बनला कार्बन वाढत चालल्यावर म्हणतो. त्यानंतर आपल्याला जो पॉइंट बघायचा आहे तो पुढचा पॉइंट मी घेतोय. बघा लक्षात ठेवलं तुम्ही डायमंड कसं असतं, चिरमुल्यासारखं फुसका असतं, कसं असतं आणि ते दबतं का, त्याचा मेल्टिंग पॉइंट काय असतो, त्याचबरोबर ते डायमंड कंडक्टर असतं का बॅड कंडक्टर असतं, म्हणजेच आपल्याला हीट आणि इलेक्ट्रिसिटी पास होणार काय as a result of covalent bonds are covalent conductor of heat and electricity. आणि आपल्याला लक्षात आलं नॉन मोटाईल आहे, काय एक्झाम्पल आहे SiO2 क्वार्ट्स किंवा बोरॉन नायट्राइड कार्बो रँडम ही एक्झाम्पल्स आहेत. दोन प्रकार बघितले क्रिस्टलाइनचे, कोणते अमॉर्फल आयोनिक आणि कोव्हॅलंट. आयोनिक मध्ये NaCl, कोव्हॅलंट मध्ये डायमंड. तिसरा कुठला बघायचा आहे मॉलिक्युलर, तिसरा बघायचा बाळा. आता ह्या मॉलिक्युलर मध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जे दिलेले सबस्टन्स आहेत कोणते कोणते होते Cl2 H2 CO2 O2 यांचं काय केलेलं आहे बघा सॉलिडिफिकेशन. म्हणजे CO2 म्हणजे जो सॉलिड मध्ये असतो तो आपण ड्राय आईस म्हणून कन्सिडर केला जातो, सीडला पडलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं हे जे मॉलिक्युल्स आहेत याच्यामध्ये काय सेम सबस्टन्स असं सांगितलं गेलेलं आहे. पुढे काय दिसतं याच्यामध्ये काय होतं अट्रॅक्शन किंवा विथ डायपोल अट्रॅक्शन, ज्याच्यामध्ये आपण 11th मध्ये हे स्टडी केलेलं आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी H+Cl- ह्याच्यामध्ये OH+OH- म्हणजे हे कसले मॉलिक्युल्स आहेत बघा पोलर, आणि यामध्ये पोलर मुवमेंट असल्यामुळे डायपोल मुवमेंट जी असते ती काय असते परमनंट असते. डायपोल मुवमेंट काय प्रोडक्ट आहे चार्ज डिस्टन्स बिटवीन टू पोल्स म्हणजे किंवा टू ज्या ॲटमचे सेंटर असणार आहे त्यामध्ये पोलर मध्ये. आता वीक डिस्पर्शन किंवा त्याला दुसरं नाव आहे लंडन फोर्सेस, ते जे आहे ते मिथेन मध्ये हायड्रोजन मध्ये दिसून येतं असं ते आपल्याला सांगितलं आहे. तिसरा जो आहे तो हायड्रोजन बॉन्डेड. आता हायड्रोजन बॉन्डेड मध्ये आपल्याला काय सांगणार आहे तर तो बॉन्ड जो होणार आहे तो कोणाशी होणार आहे हायड्रोजनशीच होणार आहे. म्हणजे H2O मध्ये NH3 मध्ये HF मध्ये हे आपल्याला 11th मध्ये झालेलं आहे. म्हणलं एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवणार तर याच्यासाठी बघा किंवा याच्यामध्ये कंडिशन्स काय आहे तर लो मेल्टिंग पॉइंट आहे, पुअर कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टर्स आणि काय आहे गुड इन्सुलेटर्स. याच्यामध्येच तेवढं फक्त लक्षात ठेवायचं तर लो मेल्टिंग पॉइंट असतो. पुढे लास्टचा आहे मेटॅलिक क्रिस्टल्स. मेटल म्हणजे लार्ज नंबर ऑफ काय असतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स, लार्ज नंबर काय असतात इलेक्ट्रॉन. आणि ह्या लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये आपल्याला जो बॉन्ड आहे तो मेटॅलिक बॉन्ड C नंबर, म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते किती असतात मेटल मध्ये 10⁻²⁰ मध्ये पर क्युबिक मीटर असतात. हे आपण शिकलेलो आहे पर क्युबिक मीटर कोणामध्ये तर ह्या मेटल मध्ये. मग मेटल मध्ये लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कशासाठी उपयोगात येणार आहे बोला कशासाठी उपयोग आहे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी, म्हणजेच हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असणार आहे. त्याच्यापासून पत्रा काढता येतो, पत्रा म्हणजे शीट काढता येते आणि शीट म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं त्याच्यामध्ये डबल ई आहे. कुठे गेलं शीट डबल ई आहे कुठे आहे डबल ई. मग डबल ई इथे दिसतं म्हणजे शीट काढल्याची प्रॉपर्टी आहे ती मिलेबल प्रॉपर्टी. याच्यामध्ये वायर काढताना त्यात आय आहे डक्टाईल मध्ये आय लक्षात ठेवा म्हणजेच कन्फ्युजन होण्याचं टाळलं जाईल. डक्टाईल प्रॉपर्टी म्हणजे काय तर तिथनं वायर काढायची आणि ठोकून वायर काढायची आणि जर पत्रा तयार केला तर मिलेबल प्रॉपर्टी हे आहे. पुढे लक्षात येतं की हे सांगितलंय की गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि कंडक्टिव्हिटी याच्यामध्ये असते थर्मल कंडक्टिव्हिटी.
एक्झाम्पल आहेत ऑल मेटल्स जे आहेत ते सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लिथियम, आता सोडियम बघितलं तर तुम्ही नाईफ न कापू शकता, म्हणजे स्मूथ टू हार्ड बनायपर्यंत आहे, पण आयर्न तुम्हाला कट करू शकता का? त्याच्याकडून नाही. म्हणजेच ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं. आणि याचा जो चार्ट दिलाय त्यांनी मस्त मध्ये चार्ट दिलाय. किती प्रकार क्रिस्टलाइनचे? 50. किती प्रकार? 4. कोणते कोणते? आयोनिक, पुढं कोव्हॅलंट, मॉलिक्युलर, मेटॅलिक. आयोनिक मध्ये काय दिसतं? पुढं कसे आहे? फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक. काय आहे त्या हार्गानी? त्याच्यासाठी एक्झाम्पल कोणतं? सोडियम क्लोराइड. हार्गानी ब्रिटल, मेल्टिंग पॉइंट हाय. पुढं कसे आहे? सोडियम क्लोराइड काय असेल? सॉलिड स्टेट मध्ये बॅड कंडक्टर, पण लिक्विड स्टेट मध्ये किंवा डिझॉल्व मध्ये वॉटर मध्ये गुड कंडक्टर. कॅल्शियम क्लोराइड इथं आपल्याला लक्षात येतं. दुसरा जो आहे कोव्हॅलंट नेटवर्क. एव्हरीवन ना, बॉन्ड कुठला? जेम्स बॉन्ड. बॉन्ड कुठला? आणि आपल्याला लक्षात येतं की डायमंड लक्षात ठेवायचं. डायमंड कसं असतं? ते चुकतं. व्हेरी हार्ड. आणि टेम्परेचर काय असणार आहे त्याचा? मेल्टिंग पॉइंट. एक्झाम्पल आता लक्षात एक्सेप्ट काय म्हटलंय त्यांनी? एक्सेप्शन ग्राफाइट आणि याच्या डायमंड मध्ये एक्सेप्ट नाही. पुढं 3 नंबरचा आहे. त्यामध्ये कुठले कुठले फोर्स आहेत तुला काय? मॉलिक्युल्स, पोलर ॲटॉमिक किंवा मोनो ॲटॉमिक. लंडन, त्याचबरोबर वीक आणि आपण हायड्रोजन फोर्सेस, हे 3 फोर्सेस बघितले. हे कसे आहेत? सॉफ्ट. आणि काय सांगितलं? मेल्टिंग पॉइंट काय? लो आहे. व कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्झाम्पल आईस आणि बेन्झोइक ऍसिड. लास्टचा कोणता बघितलाय? मेटॅलिक सॉलिड्स. या मेटॅलिक सॉलिड्स मध्ये आपल्याला काय लक्षात येतं? मेटल्स लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे इथे म्हणले इलेक्ट्रॉनचा समुद्र आहे. आणि हे इलेक्ट्रॉन म्हणजे कुठला बॉन्ड? मेटॅलिक बॉन्ड. आणि ह्याच्यामध्ये सोडियम कापू शकतो, पण लोखंड कापू शकत नाही असं टाकून. म्हणजेच काय? ते व्हेरी होतात. कुठून कुठपर्यंत? सॉफ्ट पासून हार्ड पर्यंत. त्यांची रेंज जी आहे मेल्टिंग पॉइंटची, किंवा आपल्याला इथं दिलेली आहे मेल्टिंग पॉइंट, ही रेंज आहे वाईड रेंज आहे. कारण की सोडियमसाठी कमी असेल, आयर्नसाठी वेगळं असेल. गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नावातच लपलंय मेटल म्हणल्यावर. मेटल हे कशासाठी वापरणार आहे? कंडक्टिव्हिटी करण्यासाठी वापरणार आहे. आणि याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट चालू होतो तो युनिट सेल. आणि ही युनिट सेल काय आहे बाळांनो? तर डेफिनेशन वाचा. लॅटिस बेसिस इज इक्वल टू क्रिस्टल आपल्याला माहित आहे. बोला. युनिट सेल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज रेपिटेटिव्ह स्ट्रक्चर असतं. कोणतंही जर तुम्ही मटेरियल घेतला तर ते मटेरियल एका ठराविक युनिटनं, म्हणजे स्मॉलेस्ट युनिटनं बनलेलं आहे. मग आता आपल्याला असं लक्षात येतं की जर चौकोनात चौकोन आहे, तर चौकोनात चौकोन म्हणजेच काय आहे? एक लहान युनिट सेल आहे. आणि ही युनिट सेल आपण जादा न त्रास घेता चौकोनात चौकोन काढून बनवू शकतो. याच्यामध्ये जर ही साइड ए असेल तर ए च्या अपोजिट काय असणार आहे? ए च्या अपोजिट अल्फा, बी च्या अपोजिट बीटा, सी च्या अपोजिट गॅमा. म्हणजे अल्फा जो बनणार आहे तो कुठं बनणार आहे? बी आणि सी च्या. आता जो बीटा जो बनलाय तो सी आणि ए च्या मध्ये, आणि जो गॅमा जो बनलाय तो कुठं बनलाय? ए आणि बी च्या मध्ये. म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा? ए ला अल्फा म्हणजे बी आणि सी च्या मध्ये. जो अल्फा आहे तो ए आणि बी च्या मध्ये येणार नाही. ए सोडून बी आणि सी आहे यांच्यामध्ये येणार. बीटा कोणाच्या मध्ये येणार आहे बाळांनो? बीटा तो ए आणि सी. गॅमा कोणामध्ये येणार आहे? बोला. सी आणि ए च्या मध्ये येणार आहे. हे आपल्याला लक्षात येतं आणि त्याच्यावर असा क्वेश्चन बनतो. ओके. हे अल्फा बीटा गॅमा अँगल्स आहेत. एबीसी ह्या पॅरामीटर्स आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की युनिट सेल पॅरामीटर्स पासून बनलेले आहे एबीसी. आणि आपल्याला ह्या एजेस आहेत, एज लाईन म्हणून आपण. पुढं जो टाइप्स ऑफ युनिट सेल आहे, पहिला आहे तो प्रिमिटिव्ह युनिट सेल, त्यालाच सिंपल क्यूबिक म्हणतो. दुसरा आहे बॉडी सेंटर्ड, त्यालाच आपण बीसीसी. तिसरा आहे तो एफसीसी, फेस सेंटर्ड क्यूबिक. चौथा आहे तो बेस सेंटर्ड. मग सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड हे तर आपण आताच बघितलेलं आहे, किंवा इथं नक्की एक्सप्लेन करताना सिंपल क्यूबिकलाच काय म्हणतो आपण? प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे ना. प्रिमिटिव्ह युनिट सेल सिंपल क्यूबिकला म्हणतो. आणि दुसरा आहे तो बॉडी सेंटर्ड, तिसरा आहे तो फेस सेंटर्ड, आणि चौथा आहे तो बेस सेंटर्ड. आता बीसीसी म्हणतोय बेस सेंटर. हे बी म्हणजे काय आहे? बटाटा. काय आहे? बेस. बॉडी काय आहे? बोला. बॉडी. काय म्हणतो? बॉडी. मग आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये सिंपल क्यूबिक मध्ये जे ऍटम्स आहेत ते कुठं बसलेले असतील? कुठं बसलेले असतील? कुठं बसलेले असतील? फुसफुस. कुठं बसलेले असतील? कॉर्नरवर. आणि कॉर्नर किती असतात बाळा?
मला 8 कॉर्नर आहेत, वरचे 4 खालचे 4, टोटल किती आहे 8. म्हणजे 8 कॉर्नरला प्रत्येक कॉर्नर किती शेअर करतो 1/8 पार्ट. हे नंबर ऑफ ऍटम्स किती आले 1. तेच आपण बॉडी सेंटर जेव्हा बघतोय आणि ह्या बॉडी सेंटर मध्ये आपण जेव्हा मेन्शन करतोय की जो ऍटम आहे तो एक एक्स्ट्रा ऍटम तो कुठं असणार आहे बॉडीच्या बरोबर मध्ये. आणि कॉर्नरला किती असणार आहे तुमचे मला कॉर्नरला किती असणार आहे 8 असणार आहे, वरचे 4 खालचे 5. किती असतात खालचे 4. म्हणजे बॉडी मधला एक कॉर्नर आहे 8, प्रत्येक कॉर्नर 1/8 पार्ट शेअर करतो. नंबर ऑफ ऍटम्स किती आले 2. म्हणजे ही n ची तुमची काय आली संख्या आली. आणि अशा पद्धतीने आपल्याला बॉडी सेंटर मधलं स्ट्रक्चर बघायला मिळालं. त्यानंतर आपल्याला जो तिसरा भाग आहे तो कोणता आहे बॉडी सेंटर. आता कोणाचं बघायचं आहे बेस. हा फेस सेंटर मध्ये बाजू किती असणार बाजू किती असणार समजा ही युनिट सेल काय काढली युनिट सेल काय काढली बाळांनो युनिट सेल किती काढले. फेस किती असणार आहे बघा कॉर्नरला ऍटम किती असतात बाळा त्याला कॉर्नर किती 8 कॉर्नर किती 8 कॉर्नर 1/8 पार्ट शेअर केला पण बाजू किती आहेत 6 आणि प्रत्येक बाजू किती शेअर करते अर्धा. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं नंबर ऑफ ऍटम्स किती आले 4 आले. हे नंबर ऑफ ऍटम्स 4 आले. आणि बेस सेंटर सगळ्यात महत्त्वाचा आहे. बीसीसी म्हणजे काय बेस सेंटर किंवा बीसीसी म्हणजे बॉडी सेंटर. बॉडी सेंटर बेस सेंटर याच्यामध्ये कन्फ्युजन काय होतं बॉडीच्या सेंटर मध्ये आहे आणि इथं बेस म्हणजे एक तर तो तळाला असणार आहे किंवा डोसक्यावर असणार आहे. म्हणजे कॉर्नरला आपल्याला लक्षात येतं की आटीच्या आटी आहेत आणि वरच्या साईडला पण किती आहेत 4 आहेत आणि खालच्या साईडला 4. हे 8 ऍटम्स 8 कॉर्नरला 1/8 पार्ट शेअर करतात. आणि जो तुमचा बेस सेंटर म्हणजे खाली एक आणि वर एक असे 2 आहेत पण हे 2 किती शेअर करतात अर्धा भाग शेअर करतात. म्हणून आपल्याला इतर किती नंबर ऑफ ऍटम्स मिळतात 2. हे लक्षात येतं आपल्याला कशावरनं बॉडी सेंटर आणि बेस सेंटर मध्ये दोन्ही काय आहेत नंबर ऑफ ऍटम्सची संख्या किती आहे 2. आणि ह्याच्या शी रिलेटेड आपल्याला एफिशियन्सी सुद्धा कॅल्क्युलेट करायची आहे. हे आपल्याला इथपर्यंत मला वाटतं डिटेल मध्ये झालं. नंतर काय लक्षात ठेवायचं आहे सिंपल क्यूबिक ची एफिशियन्सी किंवा याच्यामध्ये एक ट्रिक आहे. डेरिव्हेशन आहे 3 डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला सिंपल क्यूबिक मध्ये जो आहे तो ऍटम कसा शेअर होतो किंवा कशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर बदलतं ते इथं बघायचं आहे. हा जर समजा सिंपल क्यूबिक घेतला आणि याच्यामध्ये आपण काय केलं कॉर्नरवरचा ऍटम जर इथं ड्रॉ केला तर हा आतला भाग तेवढा आहे बाहेरचा भाग आहे तो डॉटेड लाईन ना आतला कंटिन्युअस लाईन. म्हणजे सिंपल क्यूबिक मध्ये कॉर्नर ऍटम टच करतात त्याची रेडियस r आणि ह्याची एज काय असते a. म्हणजे इथं a बरोबर 2r आलं ठीक आहे. आणि इथं जर बघायला गेलं तर बॉडी मधलं असतं ते आपण लक्षात ठेवले a बरोबर किती 2.3 r. हा फॉर्म्युला डायरेक्ट सीईटी बेस न लक्षात ठेवायचा आहे. आणि इथं a बरोबर 2.8 r हे इथं आले लक्षात येईल आले का लक्षात. सिंपल क्यूबिक 2a बॉडी सेंटर 2.3a फेस सेंटर 2.88. हे आपल्याला सॉरी a बरोबर 2.8r उलट सांगितलं. a बरोबर 2r a बरोबर 2.3r a बरोबर 2.8r. हे फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट लक्षात असणं गरजेचं आहे. हे कॅल्क्युलेशन करून काढलेलं आहे ना का तर तुम्हाला बाळांना सीईटी ला जो आहे तो कॅल्क्युलेशन करायला वेळ नसतो. तुम्ही काय करता a बरोबर 2r तर a बरोबर 4/3r असं नको उद्योग करत बसू कारण की यांना आपल्याला वेळ जाणार आहे. आणि त्याच बरोबर याच्यानंतर आपल्याला
जी इफिशियन्सी आहे ती सिंपल क्यूबिक मध्ये किती आहे, बॉडी सेंटर मध्ये किती आहे, फेस सेंटर मध्ये किती आहे, हे आपल्याला डायरेक्ट लक्षात असणं गरजेचं आहे. सिंपल क्यूबिक मध्ये जी इफिशियन्सी म्हणजे व्यापलेला भाग जो होता तो 52% होता आणि व्हाईट्स ज्याला आपण रिकाम्या जागा म्हणतो 100 वजा 52 म्हणजे 48% रिकामी जागा आहे, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ए बरोबर काय होतं बाळांनो, 2r होतं. ए बरोबर काय होतं, 2r. हे कोणासाठी, सिंपल क्यूबिक. आणि याच्यानंतर आपल्याला दुसरा जो भाग होता तो कोणता होता, BCC, बॉडी सेंटर्ड क्यूबिक. आणि ह्या बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये जी व्यापलेली व्हॅल्यू होती, कोणती होती मला व्यापलेली व्हॅल्यू, इफिशियन्सी बीटा टक्के मध्ये किती होती, 68%. आणि त्याच्यामध्ये जी रिकामी जागा व्हाईट 100 वजा 68 किती आलं, 32%. किती, 28 किती. आणि आपल्याला बॉडी सेंटर्ड मध्ये जी व्हॅल्यू आली होती किती होती, 2.3r. याच्या सहाय्याने आपल्याला हा बॉडी सेंटर्ड माहित असणं म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन असतात. लास्टचं आहे ते कोणतं होतं बोला, FCC. कोणतं होतं बोला, फेस सेंटर्ड क्यूबिक. आणि या फेस सेंटर्ड क्यूबिक मध्ये आपल्याला काय लक्षात येतं की हा जो FCC आहे याच्यामध्ये जी इफिशियन्सी आहे ती सगळ्यात जास्त आहे आणि ती टक्केमध्ये किती आहे बघा, 74%. आणि उरलेला भाग जो आहे त्याला काय म्हणतात, वडापाव म्हणतात. किती आहे, व्हाईट, ते काय आहे 26%. आणि हे काय आहे मला, हे बरोबर 2.8r. या व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. बिकॉज तुमचा वेळ वाचणार. ओके, आता ह्या व्हॅल्यू माहित असल्यानंतर याची थोडीफार एक्झाम्पल्स माहित पाहिजे. आता मेनली एक्झाम्पल बघा जे आहे तुमचं सिंपल क्यूबिकचं, ते कोणतं होतं रे, पोलोनियम. कोणतं सांगितलं होतं, बॉडी सेंटर्डचं आणि फेस सेंटर्डचं कोणते आहेत हे आपला पण सर्च करायची पुस्तकात, कारण की तिथं आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन जमतो बोलतो. जो पोलोनियम आहे तो एकटाच आहे, तो सिंपल क्यूबिकचं स्ट्रक्चर दाखवतो. म्हणजे कॉर्नरवर जे ॲटम आहेत ते तुमचे किती ॲटम्स असतात कॉर्नरवर, 8. हे आपल्याला इथं दिसून येतं बघा. प्रिमिटिव्ह और सिंपल युनिट सेल, एकदा रीड करा पटकन, स्टार्ट. कॉर्नर, बॉडी सेंटर मध्ये बॉडी मध्ये 1 आणि कॉर्नरवर 8. फेस सेंटर मध्ये बॉडीच्या कॉर्नरवर 8 आणि फेस किती आहेत, 5, 6. अप डाऊन आणि लेफ्ट राईट फ्रंट बॅक. आता हे जे बेस सेंटर आहे ते फक्त वर आणि खाली आहे. नंतर जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते तुमचं किती लॅटिस मध्ये डिवाइड झालेलं आहे बाळा, 14 किती मध्ये, लॅटिस मध्ये. कसले लॅटायसेस, व्हेरियस लॅटायसेस. आणि त्या किती क्रिस्टल सिस्टीम मध्ये आहेत बाळांनो, 7 क्रिस्टल सिस्टीम, ज्याच्यामध्ये सिंपल, बॉडी नव्हे, कसं होतं, क्यूबिक, ट्रायक्लिनिक, टेट्रागोनल, हेक्सागोनल, काय रंबोहेड्रल, ह्या तुमच्या 7 सिस्टीम होत्या. यामध्ये तुमचं ते एक्सप्लेन झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात येणं गरजेचं आहे, सिंपल क्यूबिक मध्ये कॉर्नर ॲटम शेजारी टच करतात. बॉडी सेंटर मध्ये कॉर्नर ॲटम टच करत नाही, बॉडीच्या सेंटरचा ॲटम सगळ्यांना टच करतो कॉर्नरला. आणि फेस सेंटर मध्ये फेस वरचा ॲटम सगळ्या कॉर्नरवर टच करतो. एवढं एक लक्षात असणं गरजेचं आहे. त्यावरती आपल्याला प्रश्न बोलू शकतो. आता याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स हे सगळं आपण बघितलेलं आहे, किती असतात, काय असतात. ह्या ज्या 7 तुमच्या सिस्टीम आहेत, क्यूबिक, ऑर्थोगोनल, टेट्राहेड्रल आणि कोणता आहे, मोनोक्लिनिक, रंबोहेड्रल, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, याच्यावर क्वेश्चन पडत नाही. म्हणजे फक्त सिंपल क्यूबिक माहिती ठेवा. काय असतो, ABC एकमेकाच्या बरोबर. आणि जे बरोबर नसतात ते कोण असतात, ते काय बघायची गरज नाही, काही क्वेश्चन येत नाही. त्याच्यावरचा एकच फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला, ज्याच्यामध्ये डेन्सिटी काढलाय, रिलेशन बिटवीन मोलार मास डेन्सिटी बरोबर एव्हरीबडी नोज दॅट मास अपॉन व्हॉल्यूम. आणि हे मास असणार आहे ते तुमचं मोलार मास असणार आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतंय, मोलार मास किती, m * काय असतो, n. आणि जो व्हॉल्यूम आहे तो एक असतो. पण जर नंबर ऑफ पार्टिकल्स तुम्ही टाकले याच्यामध्ये तर तुम्हाला इथं एनी अवोगाड्रो नंबरनं मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. म्हणजे साधा सोपा फॉर्म्युला हा बघा कसा करायचा तयार. तर एवढं लक्षात ठेवा, एवढी डेन्सिटी बरोबर मास अपॉन व्हॉल्यूम. काय मास कसलं, मोलार मास. कसलं मास बाळा, आणि याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असणार आहे ते बोलणं गरजेचं आहे. आणि बघा व्हॉल्यूम मास पर युनिट सेलचा हे क्यूब, हे नंबर ऑफ पार्टिकल्स किती असणार आहे भागिले बघा, हा आपला आकार आला अवोगाड्रो नंबर. किती असतो, 6.022 गुणिले 1023 पॉवर. आला लक्षात, फॉर्म्युला बोला न बघता बोला. डेन्सिटी इज इक्वल टू m/m².
velocity is equal to m molar mass n number of particles. Simple cubic. Body centered, face centered, body base centered. हे आपल्याला यांच्या किमती माहित आहे. बाकीचा सगळ्या व्हॅल्यू आपल्याला तिथं ए आणि आर वरून कॅल्क्युलेट करायचे आहे. आता जसं सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड बघितलं, आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. ती कोणती आहे? तर ती कोणती आहे? कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन सिंपल क्यूबिक घेत आहे का? या सिंपल क्यूबिक मध्ये कॉर्नरवर ऍटम आहे, तो किती जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे किंवा त्याच्या शेजारी नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. किती वेळा? 6. कशी काय 6? तर तुम्ही बघा, एखादी क्यूबिक सेल असेल, त्याच्या प्रतलातले 4, 1 2 3 मग 4 वरचा आणि खालचा 6. कोऑर्डिनेशन नंबर कळाला? आला लक्षात? कोऑर्डिनेशन नंबर. जर तुम्ही एखादी इमारत घेतली, कोपरा घेतला, तर त्याच्यामध्ये कॉर्नर किती असणार आहे तिच्या बरोबर? 1 2 3 4 वरचा आणि खालचा 6. पण तोच तुम्ही कुठला घेतला? बॉडी सेंटर. कुठला घेतला बाळांनो? त्या बॉडी सेंटर मध्ये किती कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे? किती असणार आहे? ती 8. हे तुम्हाला माहित आहे. आणि ह्याच्यामध्ये किती असणार आहे? फेस मध्ये किती असतात? 12. 6 8 12. कसं लक्षात ठेवा? 6 8 12. मग कसं लक्षात ठेवू? a बरोबर 2r, a बरोबर 2.3r, a बरोबर 2.8r. म्हणजे a आणि r मध्ये रिलेशन काढलं, ते जर व्हॅल्यू r ची दिली तर a ची निघते, a ची दिली तर r ची निघते. 6 8 12 बरोबर आहे का? शिकलो चूक आहे. हा, मग आपण आपल्या मेन स्क्रीनवर येऊया. बघा बघा कुठं आहे? हा, आता पॅकिंग. हे पॅकिंग कसं असतं? 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. हा, आता हे पॅकिंग जर बघितला तर पहिला प्रकार कुठला बाळा? बोल पटकन. हा, 1 डायमेन्शन जेवणाची पंगत 1 2 3 4 शेजारी असतात बाळा. त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती आहे? डावीकडचा आणि जर तिथं कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? तो लाडू किती जणांच्या प्रातात उचलू शकतो? दोघांच्या. इकडचा आणि इकडचा. म्हणजे 1 डायमेन्शनल अरेंजमेंट. जर ते एकामेकाला टच असणार आहेत स्फिअर, म्हणजे जसं पंक्तीत मी माणसांची जी एकमेकाला लागून असतात, तसे इथे ऍटम्स आहेत ते एकमेकाला टच करून बसलेले असतात. दुसरा आहे ते भला 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 2 डायमेन्शनल मध्ये बघायचं आपल्याला स्क्वेअर आणि हेक्सागोनल. स्क्वेअर मध्ये जर तुम्ही बघितला, जो अंड्याचा क्रेट आहे तो जर एक सिंगल घेतला तर त्याच्या भोवती किती अंडी असणार आहेत? ते 4 अंडी असणार आहेत. कारण की त्यामध्ये आपल्याला ते एकाच कशामध्ये ए टाइप ऑफ अरेंजमेंट आहे. आणि ही ए टाइप ऑफ अरेंजमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा तिथं आपल्याला असं दिसून येतं का, हे मी जेवणाच्या पंक्तीचं उदाहरण दिलं, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये दोघंच नाही, एक्सटर्नल टच करतात. जर तुम्ही कसलं घेतलं? स्क्वेअर क्लोज पॅकिंग घेतलं, त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं ए टाइप वरच ए टाइप ठेवायचे आहे, त्याच्यावरच ए टाइप ठेवायचे, म्हणजे ए टाइप झालं. आणि आता एखादा अटॅक घेतला सेंट्रल, तर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती आहे? 1 2 3 4. मग आता कापणी तयार होते का? स्क्वेअर हेक्सागोनल स्क्वेअर बनतात. स्क्वेअर पॅक्ड. आणि हेक्सागोनल पॅक्ड मध्ये बघा, जर ए ऍटम आहे तर दुसऱ्या ऍटमची जे सेम काय ऍटम आहे तो दोघांच्या मध्ये ठेवलाय. मग आता दोघांच्या मध्ये ठेवलाय म्हणजे ही ए टाइप आहे, ही बी टाइप आहे, परत ही वरची ए टाइप झाली. म्हणजे एबी एबी टाइप झालं. काय झालं बघा? एबी एबी टाइप. 2 डायमेन्शन मध्ये 2 प्रकार, स्क्वेअर आणि हेक्सागोनल. बघा याच्यामध्ये किती कोऑर्डिनेशन नंबर तयार होईल? 6. किती तयार होईल बघा? 6. ते एकमेकाला कसे आहेत? एक्सटर्नली टच केले. कोऑर्डिनेशन नंबर 6. हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर आलं. मग आपल्याला हे दोन्ही गोष्टी कळाल्या का? 2 डायमेन्शन मध्ये किती प्रकारचे अरेंजमेंट? पहिलं होतं ते स्क्वेअर क्लोज पॅकिंग, कोऑर्डिनेशन नंबर 5. किती बाळा? आणि दुसरं होतं ते कोणतं बघा? हा, हेक्सागोनल. याच्यामध्ये अरेंजमेंट कशी होती? एबी एबी. कशी होती बाळांनो? एबी एबी. आणि याच्यामध्ये परत आपल्याला जो प्रकार बघायचा आहे तो 3 डायमेन्शनल बघायचा आहे. बोला बोला. क्लोज पॅकिंग कसलं? हा, 3 डायमेन्शन. या 3 डायमेन्शन मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये पण अरेंजमेंट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे करता येते. पहिला आहे स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकेट. जर तुम्ही बघितला बिस्किट पुडा, जर आपण बघितला मोठा पार्लेचा जो बॉक्स येतो त्याच्यामध्ये काय करतो? एका शेजारी एक एक बॉक्स पुडा ठेवलेला असतो, म्हणजे एकावर एकच ठेवलेला असतो, किंवा अंड्याच्या क्रेटवर दुसराच अंड्याचा क्रेट ठेवलेला असतो. तिथं आपल्याला लक्षात येतं जर पहिला ए चा आहे तर त्याच्यावर तसा ठेवलाय,
म्हणजे याच्यामध्ये ए टाइप ऑफ अरेंजमेंट झाल्या. मग आता ह्यालाच कसलं म्हणतात आपल्याला सिंपल क्यूबिक किंवा याला मध्ये प्रिमिटिव्ह युनिट सेल अशा प्रकारे बनलेलं असतं की 8 कॉर्नरवर 1/8 पार्ट प्रत्येक कॉर्नर शेअर करतो. त्याच्यामध्ये युनिट सेल काय होते 1. दुसरा आहे ते स्टॅकिंग ऑफ 2 हेक्सागोनल क्लोज पॅकिंग लेयर्स. आता ह्याच्यामध्ये जी अरेंजमेंट आहे जर तुम्ही बघितला जर तुम्ही 3 मॉलिक्यूल एकामेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला जे व्हाईट्स मध्ये तयार होतं किंवा जे एम्प्टी स्पेस असतो त्या स्पेसला काय म्हणतो आपण टेट्राहेड्रल होल. काय म्हणतो टेट्राहेड्रल होल. आणि टेट्रा म्हणजे काय बघा 4 म्हणजे 4 बाजू तयार होतात त्याला. आणि हे टेट्राहेड्रल होल डबल असले त्याच्या निम्मे काय तयार होतात ऑक्टाहेड्रल. ऑक्टा म्हणजे इथे किती मॉलिक्युल्स कॉन्टॅक्ट मध्ये आहेत 6. जेव्हा 6 बॉल एकामेकाला चिपकून ठेवलं मध्ये जो काय आहे स्पेस आहे तो कसला असणार आहे ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल 10 असलं तर टेट्राहेड्रल किती तयार होणार आहे 20. हे गाड्यानो बारके वाले किती तयार होतील डबल आणि मोठा वाला किती होईल निम्मा. n काय असतील ऑक्टाहेड्रल व्हाईट्स तर n/2 काय असतील सॉरी 2n काय असतील टेट्राहेड्रल होल. ओके हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नंतर आपण अरेंजमेंटला जातो. ही अरेंजमेंट एक लक्षात ठेवा जर एबी टाइप असेल तर हेक्सागोनल क्लोज पॅक एचसीपी स्ट्रक्चर तयार होतं. ते एचसीपी स्ट्रक्चर कोणामध्ये तयार होतं मेटल्स मध्ये Mg आणि झिंक. सेकंड वे त्यांनी दिलेला आहे कशा प्रकारे अरेंजमेंट खालचा पहिला थर वेगळा दुसरा थर वेगळा तिसरा थर वेगळा म्हणजे इथं ए बी सी स्ट्रक्चर टाइप. ह्याच्यामध्ये कोण आहे तर कोण आहे Ag आणि कोण आहे Cu आहे. कसलं स्ट्रक्चर दाखवतं CCP किंवा HCP. नंतर आपल्याला याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ नंबर क्लोज हे आपण तिन्ही स्ट्रक्चर बघितले सिंपल क्यूबिक बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. ज्याच्यामध्ये व्हॅल्यू पण आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. याची एक्झाम्पल्स फक्त एका दुसरं विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपण जातो डिफेक्टला. काय म्हटलं मला डिफेक्टला. जर एखादं स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये एक पॉइंट डिफेक्ट असतो लाईन डिफेक्ट असतो. अजून एक कुठला डिफेक्ट आहे पॉइंट डिफेक्ट लाईन डिफेक्ट. पॉइंट म्हणजे पार्टिकल्स मुळे झालेला लाईन म्हणजे स्ट्रक्चर मध्ये लाईन आल्यामुळे. 100% कोणतंही स्ट्रक्चर प्युअर असतं का तर आपल्याला लक्षात येतं की स्लाइम मटेरियल्स आर 100% प्युअर दे कंटेन्स डिफेक्ट्स. मग याच्यामध्ये डिफेक्ट्स कोणते आहेत तर पहिला डिफेक्ट आहे कोणता बाळांनो पॉइंट डिफेक्ट. बघा जर डिफेक्ट 3 प्रकारचे असतात. पहिला कोणता आहे पॉइंट. दुसरा कोणता आहे तिसरा कोणता आहे पॉइंट डिफेक्ट मध्ये परत असं लक्षात आलं की पहिला जो प्रकार आहे तो स्टायचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आहे. आणि या स्टायचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे जर समजा काय झालं तुम्हाला क्लासमध्ये बसवलं आणि त्यातला एखादा पोरगा उठून बाहेर गेला तिथला दुसरा पोरगा उठून बाहेर गेला इथं काय तयार झाली वेकेन्सी तयार झाली. आणि व्हॅकन्सी तयार झाल्यामुळं आपण त्याला कुठला डिफेक्ट म्हणणार आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. काय म्हणणार आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. आता हे डिफेक्ट तयार होताना हे कशामुळे तयार होतात तर मिसिंग ऑफ पार्टिकल्स इथं सांगितलेलं आहे. वाचा वाक्य सगळ्यांनी हा मोठे ड्युरिंग आता इथे एक शेवटचं वाक्य आहे व्हॅकन्सी डिफेक्ट कॅन ऑल्सो डेव्हलप्ड व्हेन द सबस्टन्स इज हीटेड. म्हणजे एखादा मटेरियल तापवलं तर व्हॅकन्सी डिफेक्ट तयार होऊ शकतो. दुसरा आपल्याला डिफेक्ट बघायचा आहे बरोबर. म्हणजे डिमिनिश कसा करू शकतो असं कुठं दिलंय का इथं बघा ऍब्सेन्स ऑफ पार्टिकल मास ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. उठून बाहेर गेला म्हटल्यावर त्याचा मास कमीच होणार आहे. हावेवर द व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड. जेवढा व्हॉल्यूम असणार आहे तेवढाच असणार आहे. डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. डेन्सिटी कमी होईल कारण की त्यातला ऍटम बाहेर गेला व्हॅकन्सी तयार झाल्या. सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट्स इन एलिमेंट्स. आता हे जे सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं सेम ऍटम काय अलाइन होऊन बसलाय त्याच्यामध्ये बंगत होती. समजा तुम्ही प्रार्थनेला उभा राहिला पहिल्यांदा ओळ केलेली आहे व्यवस्थित हाताचं अंतर घेऊन आणि मध्येच एक येऊन बोंबारला चौकांच्या मध्ये म्हणजे सेम ऍटम साईजचा तो मध्ये आला त्याची डेन्सिटी वाढणार आहे. डेन्सिटी काय होणार आहे वाढणार आहे. मास काय होणार आहे वाढणार आहे. व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉल्यूम रिमेन्स डेन्सिटी पण काय होणार आहे वाढणार आहे कारण की मास काय झालं
वाढलं. काय झालं मला वाढलं. मग आपल्याला याच्यामध्ये तिसरा डिफेक्ट आहे. समजा एक पोरगा असते, पुढे बसलेला असते, उठते आणि मागे जाऊन दोन बसलेले असते, ते तिसऱ्यात जाऊन बसते दोघांच्या मध्ये. मग काय होतं, कुठली जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी झाला, म्हणजे तो काय झाला शिफ्ट झाला, आतल्या आत शिफ्ट झाला. त्याला काय म्हणतात सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. जास्त वेळ घालवता आपण पुढची कन्सेप्ट बघूया. कोणती कन्सेप्ट काय शॉर्टकी डिफेक्ट. कुठला डिफेक्ट शॉर्टकी डिफेक्ट मध्ये असं दिसून येतं जर ते आयनचं जे मॉलिक्युल्स आहेत प्लस आणि मायनस ह्याच्यामधला इथला काय मिसिंग आहे बघा, मायनस प्लस मायनस प्लस मायनस हा प्लस मिसिंग आहे, इथला काय मिसिंग आहे इक्वल अमाउंट ऑफ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स काय आहेत मिसिंग आहेत. त्याला डिफेक्ट कुठला म्हणायचा शॉर्टकी डिफेक्ट. मग आता या शॉर्टकी डिफेक्ट मध्ये आपल्याला अजून डिटेल मध्ये काय सांगता येतं तर जे अनायन्स आणि कॅटायन्स आहेत ते इक्वली काय झालेत बर. नेक्स्ट काय म्हणले बघा कॅरेक्टरिस्टिक्स. हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ anion, स्मॉल साइज ऑफ कॅटायन आणि anion. r कॅटायन अपॉन r anion इज अ नॉट फार बिलो VDT. म्हणजे काय जर तुम्ही Na+ घेतला आणि Cl- घेतला तिथं आपल्याला प्लस आपण मायनस जो रेशो असतो दोघांचा रेडियसचा तो काय असतो युनिटच्या जवळ असतो. सिक्वेन्स ऑफ शॉर्टकी डिफेक्ट याच्यामध्ये वाचा सगळे ना डिक्रीजेस मास डिक्रीज बरोबर आहे. मिसिंग आहे म्हणजे पुढे व्हॉल्यूम चेंज डेन्सिटी काय झाली डिक्रीज झाली. नेक्स्ट नंबर ऑफ मिसिंग कॅटायन आणि anion काय असतात अनइक्वल. काय असतं मिळालं इक्वल. हे कोणामध्ये दिसतं आपल्याला सोडियम क्लोराइड AgBr ACl मध्ये दिसतं. आता पुढचा इफेक्ट कुठला इफेक्ट हा फ्रँकेलनं काय सांगितलं तर ह्यो जागा सोडून दुसरीकडे गेलाय, प्लस वाला जागा सोडून दुसरीकडे गेला. इथला कोणता प्लस वाला जागा सोडून दुसरीकडे गेला हे कोणी सांगितलं फ्रँकेल. पण डेन्सिटी चेंज होईल का ॲटमची डेन्सिटी चेंज होईल का नाही, मास चेंज होईल का नाही, काही फरक पडणार नाही. पण तो फक्त तो जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलाय हे कोणी सांगितलं बोला टेल कोणी सांगितलं फ्रँकेल. मग फ्रँकेलची कन्स्ट्रेंट सांगा वाचायचं पहिला वाक्य मिसिंग. त्यामुळे काय डेन्सिटी केमिकल प्रॉपर्टी रिमेन्स अनचेंज, the crystal hole remains electrically neutral. कारण की बिकॉज सेम असणार ते कोणामध्ये दिसतं बाळा AgCl AgBr AgCl. आता काय होतं बघा दोघात काय कॉमन आहे करे बघा AgBr कॉमन आहे कोणामध्ये फ्रँकेल मध्ये आणि शॉर्टकी मध्ये. मग AgBr हे कॉमन कॅरेक्टरिस्टिक दाखवतं म्हणजे कॉल मी काय चुकीचं अक्षर वापरलं असेल तर सोडून द्या लेक्चर बोलणं. नेक्स्ट इफेक्ट इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये पहिला प्रकार आहे तो सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला समजा कॉपरचे ऍटम्स आहेत त्यामध्ये झिंकचा सेम साईजचा आणून बसवायचा. सेम साईजचा आणून बसवायचा यालाच आपण काय म्हणतो सॉलिड सोल्युशन्स ऑफ मेटल्स ऑर अलॉयज. म्हणजे मिक्स केलं की स्ट्रक्चर हे असं दाखवतं. पुढं आपल्याला ही वॅकन्सी थ्रू अलाइनमेंट इम्प्युरिटी. मग आता नेमकं काय होतं तर बघा Na+Cl Na+Cl- होतं आणि प्रत्येकावर चार्ज +1 आणि -1 होता. पण मी काय केलं उद्योग मी दोघांच्या ऐवजी एकाला मोठा वाला पाठवून दिलं. SR मध्ये 2 पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे इथली एक आणि इथली एक त्यानं न्यूट्रल केली थोडक्यात. पण त्याच्यामध्ये इथं वॅकन्सी कुणामुळे तयार झाली Na+ मुळे तयार झाली हे आपल्याला इथं लक्षात येतंय. याच्या एका Na+ ची म्हणजे 2 Na+ ऍटम आहेत त्याची जागा एका कोणी घेतली SR ने घेतली हे आपल्याला लक्षात येतं. वॅकन्सी डिफेक्ट वॅकन्सी थ्रू डायव्हॅलंट अलायव्हलंट आहे. नंतर आहे इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. म्हणजे जी मोकळी जागा आहे मोठा आयर्नचा Fe हा मोठा असेल ऍटम आहे 26 नंबरला येतो बाबा तो मोठा आहे आणि कार्बनचा इतर बारक्या जागेत जाऊन बसतो. म्हणजे जसं मोठी दगड आहे त्याच्यामध्ये आपण बारक्या कपड्या टाकतो त्याप्रमाणे हे आयर्नचा ऍटम मोठा आहे Fe त्यामध्ये छोटा कार्बन वाला ऍटम टाकलाय आणि मग आपल्याला काय तयार केलं या डिफेक्ट मध्ये स्टेनलेस स्टील तयार केलं हे दिसून येतं. नंतरचा आहे कोणता बोला स्टॉइचियोमेट्री संपला. आता
आता कोणतं नॉन स्टॅच्यूमेट्रिक. त्या नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट मध्ये परत दोन प्रकार पडले, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आणि नेक्स्ट वाला कुठला आहे? मेटल डेफिशियन्सी म्हणजे काय? त्याच्यामध्ये जो मेटल आहे तो काय आहे? मिसिंग आहे. आणि दुसरा आहे तो मेटल एक्सेस डिफेक्ट, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा चार्ज झालेला असणार आहे. मग याचं एक्झाम्पल इथं आपल्याला दिसून येतं की ZnO2 मध्येच एखादा एक्स्ट्रा मेटल ऍटम कोणता आहे? झेडियनचा आहे, हे इथं दिसून येतं. मग आता पुढे काय आहे? Zn twice plus ions and electrons are at interstitial site, म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आपल्याला इथं दोन दिसून येत आहेत. त्या तुम्ही पिक्चरल डायग्राम किंवा याच्या आपण कशाच्या सहाय्याने याला एक्सप्लेन करू शकतो? तर ट्री डायग्रामच्या सहाय्याने याला एक्सप्लेन करू शकतो. पुढे मला वाटतं त्याच्यामध्ये जो लास्ट पॉइंट आहे कोणता? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आता जसं सेमीकंडक्टर तुम्ही फिजिक्स मध्ये बघताना सॉलिडला कसं एक्सप्लेन केलं होतं? मेटल, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर. मेटल म्हणजे काय? कंडक्टर. सेमीकंडक्टर म्हणजे काय? बघा चालू आहे कधी? सेमीकंडक्टर म्हणजे काय? मेटल आयड्स. आणि तिसरं कोणतं आहे? इन्सुलेटर. यालाच काय म्हणतो आपण? बॅड कंडक्टर्स. मग नेमकं जेव्हा आपण कशामध्ये पहिल्यांदा येतोय? कंडक्टर मध्ये असं दिसून येतं की त्याची कंडक्टिव्हिटी जास्त आहे, 10⁴ to 10⁷ ओहम पर मीटर किंवा सॉरी पर ओहम पर मीटर. यालाच आपण काय म्हणतो? कंडक्टर्स म्हणतो, ज्यांची कंडक्टिव्हिटी हाय आहे आणि त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, हे आपल्याला इथं दिसून येतं. पुढं दुसरा भाग जो सांगितला आहे तो इन्सुलेटर. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची जी कंडक्टिव्हिटी आहे ती बघा 10⁻20 to 10⁻10 ओहम पर मीटर एवढे आहे. आणि हे आपल्याला प्लास्टिक वगैरे याच्यामध्ये दिसून येतं, लाकूड वाळलेलं. आता जो सेमीकंडक्टर आहे त्या दोघांच्या मध्ये प्रॉपर्टी दाखवतो. द कंडक्टिव्हिटी और रेझिस्टिव्हिटी लाइज बिटवीन मेटल्स अँड इन्सुलेटर इज कॉल्ड ॲज सेमीकंडक्टर. पण या सेमीकंडक्टर मध्ये परत दोन प्रकारे क्लासिफिकेशन झालंय, इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. कोणी केलं बाळांनो? बँड थेरी. होतं काय बँड थेरी मध्ये? तर आपल्याला लक्षात येतं की एखादा तुम्ही सेमीकंडक्टिंग मटेरियल घेतलं तर किंवा एखादं मटेरियल घेतलं तर बाहेरच्या आउटर ऑर्बिट मध्ये मेटल मध्ये किंवा एखाद्या एलिमेंट मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचे एक्सटर्नल कंडक्टिव्हिटी मुळे जे कंडक्शन बँड मध्ये जाणार आहे त्याच्यामधल्या दोघांच्या गॅपला आपण काय म्हणणार आहे? एनर्जी गॅप म्हणत होतो. आणि हा कंडक्शन बँड हा कोणाच्या वर असतो? व्हॅलन्स बँडच्या वर असतो. हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. थोडंफार याच्यावर एक्सप्लेन करतोय बघा. जर आटम आपण हा कन्सिडर करत असेल, हा काय आहे? न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस वर चार्ज पॉझिटिव्ह किंवा आपल्याला लक्षात येतं ही फर्स्ट ऑर्बिट एनर्जी लेवल आहे. त्यानंतर जी सेकंड ऑर्बिट असेल त्याची लेवल ही सेकंड एनर्जी लेवल असेल. मग समजा थर्ड इनकम्प्लीट असेल तर ती आपल्याला ही फर्स्ट एनर्जी ही खालची फर्स्ट एनर्जी लेवल, ही सेकंड एनर्जी लेवल, आणि ही जी असणार आहे ती कोणामुळे असणार आहे? ती लास्ट ऑर्बिट मुळे. ह्या लास्ट ऑर्बिटलाच काय म्हणतो आपण? व्हॅलन्स ऑर्बिट. आणि व्हॅलन्स ऑर्बिट मुळे जे एनर्जी बँड तयार होतो त्याला व्हॅलन्स बँड म्हणतो. त्याच्या वर कोण असतो बाळांनो? कंडक्शन बँड. यांच्या दोघांच्या गॅप मला आपण एनर्जी गॅप म्हणतो. हा एनर्जी गॅप मेटल मध्ये 0 असतो, इन्सुलेटर मध्ये सगळ्यात जास्त असतो, आणि सेमीकंडक्टर मध्ये दोघांच्या मध्ये जे 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास किंवा 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा लहान असतो. हे आपल्याला इथं लक्षात येतं. मग मेटल मध्ये हा जो बँड गॅप आहे तो एकमेका ओव्हरलॅप झालेला दिसून येतो. आणि म्हणजेच काय? तर एनर्जी गॅप याच्यामध्ये 0 असतो. म्हणजे कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड एकमेका ओव्हरलॅप झालेला असतात. आता दुसरा जो आहे तो इन्सुलेटर मध्ये जो एनर्जी गॅप आहे कोणामधला? व्हॅलन्स बँड मधला आणि कंडक्शन बँड मधला हा एक्स्ट्रीमली लार्ज असतो. आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण असतात बाळांनो? दोघांच्या मध्ये कोण असतात? सेमीकंडक्टर. म्हणजे स्मॉल एनर्जी गॅप असतो, लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट और नियर अबाउट 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. मग ह्याच्यामध्ये दोन प्रकार पडलेत परत सेमीकंडक्टर मध्ये. इंट्रिन्सिक म्हणजे काय? बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असतात, 1 2 3 4. हे 4 इलेक्ट्रॉन शेजारच्या ऍटमशी काय करतात? कोव्हॅलंट बॉन्ड करतात आणि आपला ऑक्टेट काय करतात? कंप्लीट करतात. पण ते 0 डिग्रीला ते टाइट बॉन्डिंग असतं. मग ते कंडक्टिंग स्टेट मध्ये नसतात, म्हणून त्याच्यात इम्प्युरिटी टाकली जाते. हे आपण इम्प्युरिटी टाकत असताना एक तर ट्रायव्हॅलंट टाकतो किंवा पेंटाव्हॅलंट होते. बघा इंट्रिन्सिक मध्ये होते शेजारच्याशी कोव्हॅलंट बॉन्ड करून काय कंप्लीट केलं? ऑक्टेट. पण 0 टेम्परेचरला ते काय ऍक्ट करतं? इन्सुलेटर. म्हणून त्यात आपण काय टाकायला लागलोय? इम्प्युरिटी. आधी होते 4 टाकले 3,
आता बघा हे टाकले 3 झाले 4 नेमकं काय भानगड आहे तर मी तर तुम्हाला तो मध्ये काशीला गेली शंकर पार्वती फिरायला त्यामध्ये आपण हा कार्बन फॅमिली मधला सिलिकॉन आणि जर्मेनियम यांना आपण काय कन्सिडर करतोय जवळपास सेमीकंडक्टर बाह्य तंतूचे किती इलेक्ट्रॉन असतात 4 मग आता 3 असणारे कोण होते बाळ गंगाधर टिळक नेहरू ओके मग आता ही बोरॉन फॅमिली मधले ही BALGA आहे म्हणजेच बालगायन याच्यामध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन होते 4 टाकले 3 झाले 7 कमी पडले का वाढले कमी पडले कोण कमी पडले इलेक्ट्रॉन म्हणजे होलची संख्या जास्त म्हणून कुठलं टाइप टी टाइप कुठलं टाइप आणि जर आपण होते 4 टाकले 5 हा नाना पाटेकर अशा सभे बिचकला मामडीचा बघा हा नायट्रोजन आहे हा आपण गॅस आहे हा घेत नाही मग पेंटावॅलेंट इलेक्ट्रिसिटी कोणती झाली 5 SB फॉस्फर आर्सेनिक अँटिमनी आता बाह्य तंतूचे किती आहेत बाळा 5 पण हे जे कोणते आहेत सेमीकंडक्टर्स आउटर ऑर्बिट मध्ये किती होते 4 टाकले झाले 9 लागतात 8 एक्स्ट्रा झाले का कम पडले काय इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो निगेटिव्ह म्हणून याला एन टाइप सेमीकंडक्टर म्हणतात काय म्हणतात एन टाइप सेमीकंडक्टर अशा पद्धतीने तुमचा पी टाइप आणि एन टाइप क्लासिफाय केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण मेजॉरिटी आणि मायनॉरिटी ऑफ इलेक्ट्रॉनच्या आधारे कन्सिडर केले बघा इथं काय होते सिलिकॉनचे ॲटम होते आणि ह्याच्यात आपण फॉस्फर टाकला फॉस्फर मध्ये 5 असतात एक्स्ट्रा झाला म्हणून एन टाइप सेमीकंडक्टर झाला आणि जर तुम्ही 3 असणारे इलेक्ट्रॉन टाकला तर लेफ्ट राईट खाली कंप्लीट आहे पण बरोबर त्याच्या वरच्या साईडला होल क्रिएट झालं म्हणजे पी टाइप सेमीकंडक्टर करंट तयार झालं हे आपल्याला लक्षात येणं तर गरजेचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला पुढे आहे प्रॉपर्टीज त्या आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज बघितल्या आता मॅग्नेटिक लास्ट टू द पॉइंट मॅग्नेट मध्ये काय असते तर अट्रॅक्ट करतं किंवा रिपेल करतं जर वीकली रिपेल केलं तर त्याला डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणायचं काय म्हणायचं बाळा काय केल्यावर वीक रिपल्शन मग आता वाक्य वाचा हा द सबस्टन्स कसा आहे बाळांनो वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड त्याला काय म्हणायचं मग वीकली अट्रॅक्ट असेल तर त्याला काय म्हणणार वाचा वाक्य वाचा पुढं लास्ट वन हे वीकली अट्रॅक्ट असणार एकच नसणार आहे स्ट्रॉंगली कोणता आहे मला फेरो डाय प्यारा फेरो म्हणाय का वीक रिपल्शन वीक अट्रॅक्शन स्ट्रॉंग अट्रॅक्शन हा लक्षात नाही जे सबस्टन्स लक्षात ठेवायचे स्ट्रॉंग अट्रॅक्शन हे तुमचं हेकोनिको झिंक आठवलं का जो डी ब्लॉक मध्ये स्कूटीवर तर म्हणे हेकोनिको झिंक आला त्यामध्ये ते आयर्न कोबाल्ट निकेल काय स्ट्रॉंगली आहे जे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आणि हा तुमचा पूर्णपणे टॉपिकचं रिव्हिजन केलेला आहे थांबूया जय हिंद जय महाराज जय हिंद जय महाराज हा तुम्ही दिसले की जरा तुम्ही लपून बसायला लागला तुम्ही दिसत नाही आता तुमच्याकडे कॅमेरा फिरू आम्ही पण दिसते बंद करो